आज आपण पेडियाट्रिक हेल्थ म्हणजे मुलांचं जे काही आरोग्य आहे त्याबद्दलची माहिती पाहू। सर्वांना माहिती आहे की आपला देशाचा किंवा समाजाचा मेन जे फ्युचर आहे ते मुलं आहेत। जर ते फिजिकली आणि मेंटली फिट असतील तर नक्कीच भविष्यातला आपलं देश आहे तो पुढे असेल। तर भारतामध्ये जर बघितलं तर मुलांच्या न्यूट्रिशन बाबत किंवा आहार पोषणाबाबत दोन डिफरंट गोष्टी आहेत। एक तर अंडर न्यूट्रिशन आहे किंवा ओव्हर न्यूट्रिशन आहे, असं ड्युअल चॅलेंज आहे। नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो आहे तो असं सांगतो की 35% जी मुलं आहेत ती स्टंटेड आहेत, म्हणजे त्यांची जी काही ग्रोथ आहे ती खुजी आहे, ग्रोथ खुटलेली आहे, कमी आहे। 32% 32% जे मुलं आहेत ते अंडरवेट आहेत, ज्यांचं वजन जे आहे ते नॉर्मल जे वजन पाहिजे त्या वयाला त्यापेक्षा कमी आहे। आणि 7% 7% जी मुलं आहेत तर ती ओव्हरवेट आहेत, ज्यांचं वजन अपेक्षेपेक्षा जास्त आहे, तेही त्यांच्यासाठी धोकादायक आहे। तर जर मुलांचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं तर आपल्याला नक्कीच जो 4 पिलर्स आहेत EARN, एक्सरसाइज, प्रॉपर ॲटिट्यूड, प्रॉपर रेस्ट आणि प्रॉपर न्यूट्रिशन याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। ज्यांचं वय 6 महिन्याच्या आतलं आहे त्यांच्यासाठी स्पेशली आईचं दूध हे अमृत आहे। बऱ्याच वेळा काय होतं की दूध कमी आहे म्हणून वेगळं दूध द्यायची बरेच लोक सोय करतात, पण मित्रांनो आईचं दूध कसं वाढेल त्यासाठी जर आपण प्रॉपर प्रयत्न केले तर बाहेरचं दूध द्यायची शक्यतो गरज लागत नाही। 6 महिन्यानंतर नक्कीच बाळाला आपण बाहेरचं काही ना काही खायला थोडीशी हळूहळू सुरुवात करतो। तर त्यामध्ये मुगडाळ खिचडी भात आहे, डाळीचं पाणी आहे, कुस्करलेलं केळं आहे, उकडलेलं सफरचंद आहे, खीर आहे, अशा गोष्टी हळूहळू आपण भरवायला सुरुवात करतो। त्यामध्येच थोडं गावठी तूप जर टाकलं तर एक ओमेगा 3ची जी गरज आहे ती पण भरायला आणि मेंदूच्या विकासाला पण चांगले फायदा होतो। हळूहळू बाळ ज्यावेळेस पूर्ण व्यवस्थित खायला लागेल त्यावेळेस आपण एक प्रॉपर सकस आहार देणं जरुरी असतं, ज्यामध्ये डाळी, पालेभाज्या, फळं, डेअरी प्रॉडक्ट हे असं मिश्र आहार आणि एक परिपूर्ण आहार आपण त्यांना हळूहळू देऊ शकतो। वाढत्या वयामध्ये मुलांना प्रोटीनची जी गरज आहे ती ॲडल्टपेक्षाही जास्त असते। ॲडल्टला जर 0.8 ग्रॅम पर kg आहे तर तीच मुलांमध्ये जवळपास ती 1.25 ते 1.5 ग्रॅम पर kg एवढी जास्त असते। का तर वाढ होत असते, स्नायू जे असतात ते त्याची डेव्हलपमेंट होत असते, म्हणून या गोष्टी जरुरी आहेत। तर त्यामध्ये आपण स्पेशली डाळ, सोयाबीन, पनीर, अंडे, मासे, दूध ह्याचा अंतर्भाव वाढवू शकतो, जेणेकरून प्रोटीनची जी काही गरज आहे ती भरून निघेल। आयरन किंवा लोह, ॲनेमिया जर टाळायचा तर पेडियाट्रिक ॲनेमिया मोठी गोष्ट आहे सध्या, तो जर टाळायचा तर पालक, बीट, मटण, खजूर, डाळिंब, सफरचंद ह्या गोष्टी आपण आहारात वाढवणं महत्त्वाचं आहे। कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हड्डी भक्कम करण्यासाठी जरुरी गोष्ट आहेत आणि त्यासाठी हड्डी, त्याचबरोबर केस, नख ह्या गोष्टीसाठी दात, तर त्यासाठी आपण दूध, नाचणी, तीळ, बदाम, अंडी या गोष्टी वाढवणं जरुरी आहे। आणि व्हिटॅमिन डी साठी स्पेशली थोडंसं जे काय सकाळचं ऊन आहे, ठीक आहे, तर त्या उन्हाचा पण उन्हात मुलं थोडीफार खेळली पाहिजेत, ते पण महत्त्वाचं आहे। त्यानंतर ओमेगा 3 जे काय हार्ट आणि ब्रेन आणि स्किन ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी जरुरी आहे ते ओमेगा 3 जवसाचं जे काय बिया आहेत किंवा अक्रोड आहे, मासे आहे, बदाम आहे, गावठी तूप आहे, यातून ओमेगा 3 पण चांगल्या पद्धतीनं भेटू शकतं। आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की सगळं हायब्रिड नाही का अन्न आहे, त्यात आपल्याकडे ओव्हर प्रोसेसिंग, ओव्हर कुकिंगची पद्धत आहे, फ्रीजमध्ये ठेवतो त्यात व्हिटॅमिन्सचा लॉस होतो। आणि दुसरी गोष्ट मुलं चूजी असतात की हे आवडत नाही, ते आवडत नाही, ह्या गोष्टी असतात। मग बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून काहीतरी आणतो आणि ते मुलांना ॲज अ टॉनिक म्हणून द्यायला सुरुवात करतो। तर मित्रांनो, मार्केटचे जे टॉप ब्रँड आहेत ते एकदा मेडिकलमधनं घ्या आणि जस्ट त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू पहा, त्यात तुम्हाला कळेल की साखरेचं प्रमाण किती आहे। जवळपास 30 ते 50% तर साखरच असते आणि इतर जे काही न्यूट्रिशन असतं तेही डेली रिक्वायरमेंट जे गरज आहे त्यापेक्षा खूप कमी प्रमाणात असतं आणि तेही नॅचरल सोर्स नसतो। मग एकतर डाएटमधून प्रॉपरली सगळ्या गोष्टी घ्या आणि तरीही जर कमी पडतंय तर अशा पद्धतीनं सप्लिमेंट घ्या की जे दुनियेत सेफ आणि बेस्ट आहे, ठीक आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पेस्टिसाइड्स, कलर, आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवर्स, प्रिझर्वेटिव्ह हे टाकलेले नाही आहेत, ठीक आहे, ज्यात सगळेच्या सगळे मॅक्सिमम मायक्रोन्युट्रियंट्स आहेत, प्रोटीन आहे, फायबर आहे, ऑल व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, ते आपण घेऊ शकतो। आणि जे दुधाबरोबर जर घेतलं तर अजून नक्कीच दुधाचा पण ॲडिशनल बेनिफिट व्हायला मदत होते। तर मित्रांनो, जर रात्रीचं
1 किंवा 2 बदाम जर भिजवले आणि सकाळी जर ते नाही का स्मॅश करून खायला दिले, त्याचबरोबर हे जे काय किड्स न्यूट्री ड्रिंक आहे हे जर त्याच्या वयानुसार 1 किंवा अर्धा चमचा जो काय त्याच्या वयानुसार डोस आहे तर त्यानुसार जर रेग्युलर जर दिला तर मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ आणि प्रतिकारशक्ती, उंची सगळ्या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होईल आणि हे कितीही दिवस दिलं तरी त्याचा साईड इफेक्ट कोणत्याही प्रकारचा दिसणार नाही. तर मित्रांनो, मुलांच्या आरोग्यासाठी आपण मैदानी खेळांपासून तर खाण्यापासून तर सप्लिमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आपली पुढची जी पिढी आहे किंवा पुढचा देश आहे तो सशक्त राहील आणि हेल्दी इंडिया घडेल. थँक्यू.